कृष्ण आणि त्याचे स्वप्न ही कथा एका साध्या गावातील युवकाच्या जीवनातील संघर्ष आणि त्याच्या मोठ्या स्वप्नांचा शोध घेते. कृष्णा जो पुणे जिल्ह्यातील एका छोट्या गावात एका शेतकऱ्याच्या कुटुंबात वाढला. त्याचं आयुष्य सामान्य होतं, पण त्याला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. शिक्षण, तंत्रज्ञान आणि इतर मोठ्या गोष्टींमध्ये त्याला रुची होती. त्याचं जीवन साधं असलं तरी त्याचं स्वप्न मोठं होतं. या कथेत आपल्याला एक अशा युवकाची जिद्द आणि मेहनत आणि त्याचं जीवन मोठं करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. कृष्णाच्या स्वप्नाच्या मागे असलेली मेहनत आणि त्याच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा आहे. काही लोकांचं जीवन साधं असतं, पण त्यातच त्यांचं स्वप्न असतं, जे त्यांना काहीतरी मोठं करण्यासाठी प्रेरित करतं. कृष्णा असाच एक सामान्य पण स्वप्नाळू तरुण होता. तो पुणे जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहायचा. त्याचं जीवन अगदी साधं होतं. त्याचे आई-वडील शेतकरी होते आणि घरचे सगळे कामं करण्यातच या दोन्ही हातांना भरपूर कामं होती. कृष्णा प्रत्येक गोष्टीत जरी कष्ट करत असला तरी तरी त्याचं मन नेहमीच मोठ्या गोष्टीसाठी अखंड प्रेरित होत होतं. त्याला स्वतःचं जीवन मोठं करायचं होतं, पण त्यासाठी त्याला समजत नव्हतं की ते कसं करायचं. गावातल्या लोकांचं आयुष्य तसं साधं असतं आणि सर्वांच्या जीवनातील एकच उद्दिष्ट असतो, रोजचं भाकरी कमवणं. पण कृष्णा वेगळा होता. त्याला आपल्या जीवनापासून काहीतरी वेगळं हवं होतं. त्याला त्याच्या आईवडिलांप्रमाणे खूप कष्ट करावं लागलं, पण त्याच्या मनात त्याला नेहमी एक उत्सुकता वाटायची की आपण आपल्या जीवनात काहीतरी करायचं. जास्त शिकून मोठं होऊन काहीतरी वेगळं करूया, असं त्याचं मन नेहमी म्हणायचं. त्याच्या मनाच्या गाभ्यात एक गूढ जाणीव होती की या साध्या जीवनाच्या पलीकडे काहीतरी आहे, पण ते काय आहे ते तो नेहमीच विचार करत असे. त्याच्या शाळेतील शिक्षिका आणि शिक्षकांना कृष्णाचं वेगळेपण कधीच लक्षात आलं होतं. त्याच्या मेंदूत असलेले विचार, त्याच्या प्रश्नाची गोडी आणि त्याची शिकण्याची उर्मी सर्वांना प्रभावित करत होती. शिक्षक त्याला वेळोवेळी सांगायचे, कृष्णा, तुमचं जीवन अत्यंत गोड होईल. तुम्ही एक दिवस इथून बाहेर जाऊन मोठं काहीतरी साध्य कराल. पण कृष्णा अजूनही शंकेत होता. त्याला माहीत होतं की त्याच्यापेक्षा मोठं आणि वेगळं जीवन जगणं कठीण आहे, पण तो स्वप्न दाखवणाऱ्या विचारापासून कधीही दूर गेलाच नाही. एके दिवशी कृष्णाला त्याच्या कुटुंबाच्या शेतात एक विचित्र गोष्ट सापडली. ती म्हणजे एक जुनं कागदपत्र, ज्यामध्ये त्याच्या माजी पिढ्यांनी काहीतरी मोठं कारभार केलं होतं. हे कागदपत्र पाहून कृष्णा हताश झाला. त्याने ठरवलं की तो आता काहीतरी मोठं त्यांच्यासारखंच करून दाखवेल. त्याने हे कागदपत्र आणि त्यात असलेल्या इतिहासाने एक नवा मार्ग दाखवला. त्याने त्याच्या कुटुंबाच्या माजी कर्तृत्वाला त्याच्या जीवनात उतरवायचं ठरवलं. कृष्णाने त्याच्या कुटुंबाला आणि गावच्या लोकांना सांगितलं की तो शिक्षणासाठी शहरात जाईल. सर्वांनी त्याला त्याच्या निर्णयावर पाठिंबा दिला, पण त्याच्या आई-वडिलांना असं वाटत होतं की तो त्याच्या धैर्यापासून दूर जाईल. पण कृष्णा ठाम होता. त्याला विश्वास होता की जेव्हा तो शिक्षण घेईल, तेव्हा त्याला केवळ आपल्या कुटुंबाचं जीवन सुधारण्याचा मार्ग नाही, तर तो एका पिढीला प्रेरित करण्याची ताकद मिळवेल. शहरात आल्यावर कृष्णा खूप वेगवेगळ्या अनुभवामध्ये आला. त्याला इथल्या शहरी जीवनाची गती आणि झंकार समजायला लागली. त्याने खूप मेहनत केली, अनेक रात्र जागून अभ्यास केला. त्याच्या घरातल्या साध्या शिक्षणामुळे तो शिक्षणाच्या पातळीवर फास्ट गेला. त्याला दिसलं की खूप लोक इथे असतात जे त्यांच्यासारखंच स्वप्न बघतात. त्याला एक गोष्ट शिकायला मिळाली, जे काही हवं असतं त्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्याच्या जीवनाचे हे संघर्ष खूप महत्त्वाचे ठरले. कृष्णाच्या आयुष्यात पुढे मोठमोठे बदल झाले. त्याच्या कामाच्या आणि शिक्षणाच्या नादात त्याला एक फंडामेंटल गोष्ट समजली. सुधारणा घडवण्यासाठी परंपरांचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे. शहरात कृष्णाने नवीन मित्र बनवले. त्याच्या मित्रांची मंडळी वेगळी होती आणि त्याच्यातून त्याला आणखी विचाराची प्रेरणा मिळाली. त्याच्या मनात थोड्या दिवसातच एका गोष्टीचा स्पष्ट विचार आला. आयुष्यात काहीतरी आपण स्वतःसाठी, आपल्याच स्वप्नासाठी काहीतरी मोठं करतो, तीच खरी वेळ असते. त्याच्या 3ऱ्या वर्षाच्या शिक्षणानंतर कृष्णाने शहरातच एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. त्याने कृषी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक छोटं स्टार्टअप सुरू केलं. त्याचा हेतू होता शेतकऱ्यांना त्याच्या कामामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून मदत करणं.
कृष्णा यासाठी खूप मेहनत घेत होता. त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग करून एक नवीन दिशा मिळाली होती त्याला. त्याच्या कामामुळे त्याचं नाव शहरात प्रसिद्ध झालं. तेव्हा त्याच्या गावी देखील त्याचं नाव गाजू लागलं. कृष्णाच्या जीवनाची कथा त्याच्या कुटुंबासाठी प्रेरणा बनली होती. त्याने शेवटी त्या सापनाखालील जीवनातून बाहेर पडून खूप मोठं मिळवलं होतं. त्याच्या कष्टामुळे आणि विचाराच्या दृष्टीने तो स्वतःला नवीन उंचीवर नेऊन ठेवलं. संपूर्ण गाव त्याच्या कामावर गर्व करीत होता. कृष्णाच्या धैर्याने कुटुंबाने आणि समाजाने त्याला एक मोठं प्रोत्साहन दिलं. त्याने शिकवलं की स्वप्न जीवनात फुलणं आवश्यक आहे, पण त्यासाठी मेहनत, त्याग आणि योग्य मार्गदर्शन लागते. कृष्णा कधीही स्वप्नाला गमावलं नाही. त्याने त्याच्या कष्टामुळे तो एक आदर्श ठरला. कृष्णाच्या जीवनाची कथा आपल्याला एक मोठं धडा देते. कधीही हार मानू नका. स्वप्न जर तुमचं खूप मोठं असेल तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. कृष्णा त्याच्या आयुष्यातल्या साध्या गोष्टींना एक मोठ्या उद्दिष्टातून बदलू शकला, कारण त्याला खूप जिद्द होती. तो कधीही आपल्या मार्गावरून घसरला नाही. त्याने शिकवलं की योग्य दिशा मिळाली की कोणताही संघर्ष जिंकता येतो.